हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय आर के मिनी ब्लॉग्स. तर आज आम्ही चाललो हॉस्पिटलला, कारण गावाकडे मी 10-15 दिवस होते, त्यामुळे क्लायमेट चेंज झालेलं आणि इकडे आल्यानंतर रिवाला लगेच सर्दी पण झाली आणि तिच्या कानामध्ये पण थोडा त्रास होत होता. त्यामुळे म्हणलं रिस्क घ्यायला नको आणि आम्ही निघालो थेट हॉस्पिटलला. आणि आम्हाला सिम्बॉसिस हॉस्पिटल असं पण खूप जवळ आहे आणि तिथलं मला वेटिंग एरिया या क्लिनिंग या आणि कॉस्ट ऑफ फ्री पण आहे आणि सगळे MBBS डॉक्टर आहेत. त्यामुळे मला तिथले खूप आणि मेन स्पेशालिस्ट असतात, त्या पेडॅट्रिशियन असो, गायनेक असो, ऑब्स्टेट्रिक असो, न्यूरोलॉजी, सगळे जस्ट त्याच्यासाठी स्पेशालिस्ट असतात ते. आणि मग जाता जाता आम्ही गेलो, म्हणजे मी नाश्ता केला नव्हता, राहुलची मॉर्निंग शिफ्ट होती त्यामुळे तो तिकडेच नाश्ता करून आलेला कंपनीमध्येच. आणि मग मला भूक लागली तर मी म्हटलं एकट्यासाठी कशाला बनवायचं, कारण मी राहुलची वेट करत होते आणि तो आल्यानंतरच मला गरमागरम खाता येईल, त्यामुळं तो आधीच खाऊन आला. त्यामुळे मी म्हटलं चला आम्ही जाता जाता थोडासा नाश्ता वगैरे करते. आणि तिथून जोशीवाड्यापाशी मला जास्त तिथला डोसा आवडतो आणि तो छान असतो, पण आजचा काही तेवढा खास नव्हता, ॲव्हरेज होता, तेवढा काही विशेष नव्हता बनवला. असो, मग मी नाश्ता वगैरे केलो. आम्ही थेट निघालो हॉस्पिटलला. राहुलचे तिथे फ्रेंड होते त्यामुळे त्यांनी आमची अगोदरच नंबर वगैरे लावून दिलेला आणि कारण नंबर लवकर लागल्यामुळे आम्ही रिवाला दाखवलं तिथे कानापाशी आणि म्हणजे ड्रॉप वगैरे दिले, तिला ड्रॉप पण दिले आणि कानामध्ये टाकण्यासाठी ड्रॉप दिला आणि सर्दीसाठी औषध वगैरे. सर्दीचं काय आपलं मेडिकलमध्येच असतं सगळं. आणि म्हटलं एकदा फक्त कन्सल्ट करावं त्यांच्यासोबत, त्याच्यामुळेच गेलं होतं हे सर्दीसाठी. आणि घरी पण मी ड्रॉप स्प्रे वगैरे मारत असते. आणि तिथून माझं थोडंसं ट्रीटमेंटसाठी पण डिले झाला होता, कारण मला डेट जी दिली होती ती चेंज झाली होती, म्हणजे मिस झाली होती. त्यामुळे मी पण त्याच्यासाठी माझ्या ट्रीटमेंटसाठी पण मी डेट घ्यायला गेले. आणि तिथून आम्ही रिवाचं आधार कार्ड काढायला, म्हणजे गावाकडे जाण्याच्या अगोदर रिवाचं आधार कार्ड काढायला घेतलं होतं आणि मग ते फक्त आणलं नव्हतं. मग तिथून आम्ही डायरेक्ट रिवाचं आधार कार्ड घेण्यासाठी गेलो. बाय.